खालचाही फोटो काढा, खालचा बी काढा. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आज आपण आहे सुरूची बाग येथे, वसई सुरूची बाग. हे झाड बघा पूर्ण सुकलेल्या अवस्थेत आहे, आणि खालून कुजले बघा. तर ताबडतोब तोडण्यात यावं, कारण आधीच ते सडलेलं आहे. तर मी वसई विरार महानगरपालिकेला विनंती करतो की या झाडाकडे ताबडतोब लक्ष द्या. आणि कारण हे झाड जर पडलं, किती उंच झाड आहे बघा, तर किती लोक दगावतील. आणि तर रात्रीच्या वेळी पडलं किंवा दिवसा पडलं तर जरा फरक पडेल. पाहू शकता दुकान वगैरे आहे. बऱ्याच लोकांना सांगून झालं, ऐकत नाही. तिकडे हापेसात बी गेलो मी 2 वेळी. बोला बोला बोला. हापेसात 2 वेळी गेलो मी. कुठल्या ऑफिसात गेले? इकडे आले होते, त्यांनाही सांगितलं. कुठल्या ऑफिसात गेले काका? हा, कुठल्या ऑफिसात गेले होते? इकडे आपली नगरपालिकाचे ऑफिस आहे, तिकडे गेलो होतो. ओळखीचे 2 लोक होते, त्यांना बोललो मी. म्हटलं असं असं झाड आहे, त्याचं बघा काहीतरी करा. तर बोलते बघू बघू, काय नाही. तर मी वसई विरार महानगरपालिकेला विनंती करतो हे झाड ताबडतोब हटवण्यात यावं. जर इथं पडलं तर नागरिकांचं खूप मोठं नुकसान होईल. पाहू शकता पूर्ण सडलेलं आहे इथून. आणि ऑलरेडी एक झाड पडलेला आहे बघा इकडे, ऑलरेडी एक पडलेला आहे. तर आता हे पण पडू शकतं. एकच झाड आहे का हे? आणि हे पण बघा, इथे पण एक झाड आहे. इथे लहान मुलं खेळतात वगैरे, त्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे. पाहू शकता लहान मुलं खेळतात वगैरे इकडे. हे बघा खेळण्याचे साहित्य आहेत, त्यांचा जीवनाचा प्रश्न आहे. ते झाड ताबडतोब तोडण्यात यावं. आणि त्याचप्रमाणे हे झाड सुद्धा पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारचे इथे कुजलेली झाडं असतील तर ती हटवण्यात यावी, कारण इथे नागरिकांचा प्रश्न आहे आणि ताबडतोब झाला पाहिजे आजच्या आज. बघा त्यांचं म्हणणं आहे 2-4-10 लोक तरी मरतील हे पडलं. का वजन असतं सुरूच्या झाडाला, इतकं वजन असतं की बघा हे हलणार सुद्धा नाही. एवढं वजन असतं बघा. मी पायाने एवढं हलवतं तरी हलणार नाही, एवढं वजन असतं झाडाला. तर ताबडतोब वसई विरार महानगरपालिका इथे लक्ष केंद्रित करा. जय महाराष्ट्र.